तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील गजबजलेल्या मुक्तिधाम परिसरात 500 रुपयाच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या 2 संशयित महिलांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। मुक्तिधाम मंदिरात एका खासगी दुकानात सदर महिला बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असताना दुकानदाराला संशय आल्याने याची माहिती उपनगर पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, उपनिरीक्षक विशाल सपकाळे आणि सोनवणे यांच्या पथकानं तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन घटनेची खातरजमा करून सदर महिलांच्या ताब्यात असलेल्या 500 रुपये दराच्या 20 बनावट नोटा असा एकूण 10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतला असून या महिलांकडे या बनावट नोटा नेमक्या कुठून आल्या आणि या बनावट नोटांचा काळा बाजार नेमका कसा विस्तारलेला आहे याची पाळंमुळं शोधून काढण्याचा तपास उपनगर पोलिसांनी सुरू केल्याची माहिती आहे। दरम्यान नाशिक रोड परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा बाजारपेठेत पसरल्यानंतर दुकानदार आणि व्यावसायिक मात्र चांगलेच सावध झाल्याचं चित्र होतं। ग्राहकाकडून मिळणारी प्रत्येक नोट ही निरीक्षण आणि बारकाईनं पाहून घेण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असल्याचं निदर्शनास आलं। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।